UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संध्याकाळी महायुतीची बैठक, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे दुपारी 2 वाजता हेलिकॉप्टरने दरेगावातून ठाण्यात येणार। 5 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत फडणवीसांचा शपथविधी। आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। 5 तारखेला शपथविधी होईल सांगतात बावनकुळे। राज्यपाल आहेत का? शपथविधीवरून संजय राऊतांची टीका। सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग। विनोद तावडे आणि JP नड्डांमध्ये तासभर चर्चा। तावडेंनी महाराष्ट्राच्या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळलं। भाजप काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देणार। खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावर तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये मंगळवारी चर्चा। सूत्रांची माहिती। शिंदे गटाला 9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। नगर विकास, पाणी पुरवठा, कृषी, PWD, उद्योग खातं शिंदे गटाला मिळण्याची शक्यता। 5 डिसेंबरला 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। बावनकुळे, मुनगंटीवार, महाजनांसह पंकजा मुंडे, नितेश राणेंच्या नावाची चर्चा। शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचा समावेश। ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकत नाही। राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी ईव्हीएम छेडछाडीचे दावे फेटाळले। शरद पवार गटाच्या आमदारांची दुपारी 3 वाजता मुंबईत बैठक। गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद निवडीची शक्यता। योगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांचा मतमोजणी पडताळणीसाठीचा अर्ज। बारामतीत योगेंद्र पवारांचा अजित पवारांकडून पराभव। 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरले। बॅलेट पेपरवरील चाचणीसाठी कर्मचारी मिळण्याच्या मागणीचा अर्ज तहसीलदारांनी फेटाळला। 3 डिसेंबरला चाचणी मतदान घेण्याचा सोलापुरातील मार्कडवाडी गावकऱ्यांचा ठराव। बुलढाण्याच्या धाड गावात मिरवणुकीदरम्यान 2 गटात राडा। 15 ते 20 वाहनांची जाळपोळ। राड्याप्रकरणी 17 जण अटकेत। भारतीय वंशाचे कश्यप पटेल FBIचे नवे डायरेक्टर। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कश्यप पटेलची निवड। मुंबईसह ठाणे भिवंडीत आजपासून 5 डिसेंबरपर्यंत 10% पाणी कपात। न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा बंद राहणार। पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन। थंडीचा कडाका वाढल्यानं भाजीपाल्याची आवक घटली। भाजीपाल्यांच्या दरात 10 ते 20% वाढ। किरकोळ बाजारातही भाज्यांच्या दरात वाढ। पुणे मुंबईसह अन्य ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 2 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध। महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता निर्णय। लालपरीचा प्रवास महागण्याची शक्यता। 100 रुपयांमागे 15 रुपयांची वाढ करण्यासंदर्भात प्रस्ताव। उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे महामंडळाचा निर्णय। पुण्यात थंडीची लाट कायम। एनडीए परिसरात 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। तापमानाचा पारा खाली आल्यानं पुणेकर गारठले। द्राक्षांचा हंगाम यंदा लांबणीवर। परतीच्या पावसामुळे छाटणीला 1 महिना उशीर झाल्यानं उत्पादन घेण्यालाही विलंब। जानेवारीची वाट पाहावी लागणार। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी काम करणार। पोर्नोग्राफी प्रकरणी राजकुंद्रा ईडीचं समन्स। उद्या मुंबईतील कार्यालयात होणार चौकशी। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।